आज तारीख आहे 5 जानेवारी 2015. 1 नोव्हेंबर 2024ला ह्या बागेची केळीची लागवड झालेली आहे. आणि त्या दिवशी तांबे साहेब काय दिलं त्यांना? त्या दिवशी म्हणजे हे दिलं प्रीमियम ST याची ड्रेचिंग केली. लागवड झाल्यावर किती दिवशी भैया? तिसऱ्या दिवशी ड्रेचिंग केली. हां, पुन्हा काय दिलं सर? त्याच्यानंतर भूमी पॉवर, एक रूट गार्ड आणि एक प्रोम दिलं. बर. आता ह्याच्याशिवाय काही रासायनिक खत टाकलाय का? नाही काही रासायनिक फवारले का? रासायनिक करप्यासाठी फवारले बुरशीनाशक मार्केटचं. बर. आता हे टाकून आज 5 तारीख आहे. 1 तारखेला लागवड केली आहे, म्हणजे 64 दिवस झाले आज. भाऊ आहे तुमचा प्लॉट बाजूला आहे. दोघांची लागवड एका दिवशी आहे. कोणाचा प्लॉट चांगला आहे? प्लॉट सध्या ही बुंद्यात हेच मोठा आहे. हा बुंद्यात मोठा आहे आणि उंची एक समान आहे ना. आता त्यांचा पण प्लॉट चांगला आहे, त्यांचा पण चांगला आहे. तिथं कांदा होता आणि कांद्यामध्ये त्यांनी कांद्याला खत टाकले होते आणि आता तिथं डोस आपल्याला द्यायचे समजा. तर भैया तुम्हाला वेगळं काय वाटतं? आता भरपूर लोक तुमच्या बरोबर लावले आहेत, थोडं पुढे या. आता रासायनिक खत नाही किंवा जास्त रोजची रोज काहीच केलेलं नाही. एक वेळेस दिले त्याच्यावर 1.5 महिना काहीच दिलं नाही. आणखीन तर ती पहिलेच खर्च काय त्याच्यावर काहीच नाही दिलंच नाही तर खर्चच कमी. तुम्ही आता बोललात की आमच्या बाजूला एक प्लॉट आहे, ती त्यांच्या आठवड्याला आपल्या खर्चामध्ये काय तफावत आहे? ती एक बी असा आठवडा नाही, म्हणजे पाणीच असं देत नाही की आठवड्याला काहीतरी सोडल्याशिवाय. जास्त का त्यांचा त्यांचा खर्च जास्त होणार की आता आपण काहीच केलं नाही म्हणलं. त्यांचा खर्च जास्त आहे. दर 8 दिवसाला खर्च आहे. प्रत्येक आठवड्याला काय ना काय सोडते. बरं, मग तेवढा खर्च करून आपला प्लॉट उजवाय की तो प्लॉट उजवाय? नाही फरक काहीच आपल्याकडे. काहीच त्यांचं नाही. एवढा खर्च वाढून पण समानताच आहे. समान समानच आहे. तर थोडक्यात